नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत नवीन पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही जाहिरात जिल्हा परिषद अकोला यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे. तुमची जिल्हा परिषद किंवा तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल. तर बघा, आरोग्य विभाग अंतर्गत NHM ज्याला आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान असं म्हणतो, या अंतर्गत ही जाहिरात देण्यात आलेली आहे. NHM मध्ये आपल्याला माहीत असेल कंत्राटी पदं भरली जातात. NHM मध्ये 11 महिने 29 दिवसाचं कॉन्ट्रॅक्ट असतं. तुमचं कार्य समाधानकारक असल्यास तुमचं पुढं कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल देखील होत राहतं. आणि सध्या आरोग्य विभागाचा GR देखील आलेला आहे. ज्यांची 10 वर्ष सेवा होणार आहे त्यांना परमनंट देखील केलं जाणार आहे. तर बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद अकोला येथील आरोग्य विभागाअंतर्गत ही पदं भरली जात आहेत. कुठली कुठली पदं आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण पाहूयात. सदरचे अर्ज टपालाने किंवा प्रत्यक्ष तुम्हाला या ठिकाणी देता येणार आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर अकोला येथे तुम्हाला सादर करायचे आहेत किंवा पोस्टाने देखील तुम्हाला पाठवता येणार आहेत. तुमची झेडपी किंवा तुमचा जिल्हा सांगा, त्या जिल्ह्यातून तुम्ही असाल त्या जिल्ह्याची जाहिरात अशी आल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. तुम्ही यासाठी ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून कुठूनही अप्लाय करू शकतात. तर बघा, कुठलं पद भरलं जात आहे. एकाच संवर्गाचं सध्या पद भरलं जात आहे. स्टाफ नर्स हे पद भरलं जात आहे. GNM BSc नर्सिंगसाठी असणार आहे. बघा, सध्या एकाच पदाची जाहिरात आली आहे. इतर जिल्ह्यांच्या विविध पदांच्या जाहिराती सध्या आल्या, जसं की सोलापूर झेडपीची देखील जाहिरात आलेली आहे. इतर झेडपींच्या देखील जाहिराती आलेल्या आहेत. त्याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आहे. त्याचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ह्या सर्व PDF फाईल आणि त्याच्या लिंक देखील दिलेल्या आहेत. तर इतर तुम्हाला कुठल्या पदाबद्दल, अशा पदांबद्दलची माहिती हवी असेल NHM अंतर्गत, याची परीक्षा होत नाही. थेट तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमचं उच्च शिक्षण, तुमचा अनुभव याच्यावरती सिलेक्शन होतं. तर कुठल्या पदाबद्दल तुम्हाला माहिती हवी, तुमचं पद कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या पदाची देखील अशी जाहिराती आल्यास तुम्हाला व्हिडिओ बनवून नक्की माहिती दिली जाईल. तर बघा, 40 टोटल जागा भरल्या जात आहेत स्टाफ नर्स या पदासाठी. बघा, आता सोलापूर झेडपीची जाहिरात आली आहे, त्यामध्ये ANM साठी देखील वॅकेन्सी आहेत. तिथं तुम्ही अप्लाय करू शकता. ज्यांचं ANM झालं आहे त्यांचं, ज्यांचं GNM BSc नर्सिंग झालेलं आहे त्यांना इथं अप्लाय करता येणार आहे. यामध्ये स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 20,000 रुपये एवढा दिला जातो. PSC असेल म्हणजेच पब्लिक हेल्थ सेंटर, ज्याला आपण प्राथमिक आरोग्य केंद्र असं म्हणतो, प्रायमरी हेल्थ सेंटर. RH म्हणजेच या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असतील. SDS म्हणजेच सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स असतील. या ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी तुमचं पोस्टिंग जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. कॅटेगरी वाईज कुठे कुठे जागा आहेत त्याची माहिती दिलेली आहे. मेलसाठी देखील जागा आहेत, काही ठिकाणी पाहू शकता, आणि फिमेलसाठी देखील जागा आहेत. तर दोन्ही कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतील. GNM BSc नर्सिंगसाठी ही पद असणार आहे. आता बघा, यासाठी जी संपूर्ण अटी आणि शर्ती इथं तुम्हाला दिलेली आहेत त्या सर्व वाचायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता याच्यामध्ये पहा, जसं मी तुम्हाला सांगितलं, 11 महिने 29 दिवसाची तुम्हाला सुरुवातीला नेमणूक दिली जाते. कालावधीत केलेले काम समाधानकारक असल्यास 11 महिने 29 दिवसामध्ये नेमणुकीचा कालावधी वाढवण्याची शक्यता असते. काम असमाधानकारक असल्यास कामावरून कमी देखील तुम्हाला मग केलं जातं. तर पाहता, ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे NHMची तुम्हाला संपूर्ण यामध्ये वाचता येईल. कशा पद्धतीने हे पद भरलं जाते त्यासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी असते आणि 18 ते 43 वर्ष राखीव प्रवर्गासाठी असते. यासाठी तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2025 असणार आहे. सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर अकोला येथे पोस्टाद्वारे अथवा स्वतः अर्ज तुम्ही सादर करू शकतात. पोस्टाद्वारे विलंबास हे कार्यालय जबाबदार नाही, अशी माहिती इथे दिलेली आहे. ज्यांचं ग्रेडिंग सिस्टम आहे त्यांनी त्यांचे मार्क्स कन्वर्ट करून द्यायचे, हेही लक्षात सोडा राहू द्या. तुमच्या ग्रेड कार्ड देखील तुम्ही जोडू शकतात. त्याच्याबद्दलचं प्रमाणपत्र, गुणपत्रिका, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहेत, कारण की मार्क्सवरती तुमचं इथं सिलेक्शन असणार आहे. तर सिलेक्शनबद्दलची माहिती दिली पहा, त्याची माहिती देखील आपण बघूया. त्याच्या अगोदर बघा, खुल्या प्रवर्गाला 150 रुपयाचा DD असणार आहे, फी असणार आहे, आणि राखीव प्रवर्गाकरता 100 रुपयाचा DD असणार आहे. नॅशनलाइज बँकेचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला जोडणं आवश्यक आहे. त्याच्यामागं तुमचं नाव देखील लिहायचं, कुठल्या पदासाठी अर्ज केला आहे ते देखील, पदाचं नाव देखील हस्त अक्षरामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. सदरचा डिमांड ड्राफ्ट या नावाने तुम्हाला काढणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पाहता,
तुमचे अर्ज नाकारण्याचे काय कारणं इथं त्यांनी दिलेले आहेत ते देखील तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. तर आता याच्या गुणांकन पद्धत कशी राहते बघा, सिलेक्शन प्रोसेस. आता समजा तुमचं GNM आणि BSc नर्सिंग आहे, ठीक आहे, तर त्याचे मार्क्स समजा तुम्हाला 60% मार्क्स पडलेले आहेत शेवटच्या वर्षाला, तर त्याचे 50%चं प्रोपोर्शन काढलं जातं. 60 गुणिले 50 भागिले 100 म्हणजे तुम्हाला त्याचे 30 मार्क दिले जातात. इथं तुम्हाला 60 ऐवजी समजा 80% असतील तर त्याचं अशा पद्धतीने प्रोपोर्शन काढून त्याचे मार्क्स तुम्हाला दिले जातील. एक अधिक जास्तीत जास्त किती 50 गुण तुम्हाला याचे भेटतात, 50 गुणांपर्यंत, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अधिकतम 20 गुण तुम्हाला कशाचे दिले जातात, आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता तुम्हाला असेल तर त्याचे 20 गुण तुम्हाला इथं जास्तीत जास्त दिले जातात. त्यानंतर संबंधित पदाशी निगडीत अनुभव तुम्हाला असल्यास त्याचे 30 गुण दिले जातात. एका वर्षासाठी 6 गुण तुम्हाला दिले जातात, असे जास्तीत जास्त 30 गुण, असे मिळून 100 गुणांची तुमची या ठिकाणी टक्केवारी काढली जाते. आणि गुणांकन यादी तयार करून पात्र अपात्र यादी लावून तुमचे या ठिकाणी आक्षेप वगैरे देखील मागवले जातात. गुणांकन यादी लावली जाते आणि त्यानुसार मेरिट लिस्ट लावून तुमचं सिलेक्शन इथं केलं जातं. तर यासाठी बघू शकता आदी परिचारिका या पदासाठी अर्जाचा नमुना दिलेला आहे. हा अर्ज नमुना ही PDF फाईल, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्हाला पाहता येईल. किंवा akola.zp.gov.in या संकेतस्थळावरती देखील तुम्हाला ही संपूर्ण जाहिरात पाहता येणार आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा असेच अपडेट पाहण्यासाठी. त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद.